नमस्कार. तर मी तुमच्याशी आज उडदाच्या डाळीचं झणझणीत असं घुटं शेअर करणार आहे. तर त्यासाठी ते मी 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली होती. तर बघा, हे काळं टरफल असलेली उडदाची डाळ आहे. तर आपल्याला घुट्यासाठी अशा प्रकारचीच डाळ वापरायची आहे. तर इथे ही घरची डाळ आहे. तर जर तुम्ही दुकानातून आणत असाल तर तुम्हाला अशा पद्धतीमध्येच आणायची आहे. त्याच्यामध्ये बघा 2 प्रकार येतात, एक मोठी किंवा छोटी साईजसुद्धा असते. तर आता ही उडदाची डाळ मी भाजून फुल गॅसवरती बघा एकदम डाकभरेपर्यंत भाजलेली होती. भाजून अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आणि जेवढं बघा डाळ बुडेल तेवढंच पाणी घातलेलं आहे. आता याच्यामध्ये मी मीठ घालून घेणार आहे. तर मीठ आपल्याला थोडंसं घालून घ्यायचं आहे, जेणेकरून डाळी पटकन शिजली जावी आणि डाळीला छान अशी टेस्टही यावी. तर आता मी 3 शिट्ट्या करण्यासाठी डायरेक्टली डाळ कुकरला लावून दिलेली आहे. तर डाळीच्या 3 शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूयात. तर इथे मी सुकं खोबरं घेतलेलं होतं. तर अशा प्रकारे मी याचे उभे काप करून घेणार आहे. तर एक खोबरं आपल्याला अगोदर भाजून घ्यायचं आहे. ते तुम्ही बघू शकता, मी पातळ कढईमध्ये खोबरं भाजून घेणार आहे. हवं तर तुम्ही खिसून घेतलं तरी काही हरकत नाही. आपल्याला हे एकदम लालसर रंगाचं होईपर्यंतच खोबरं भाजून घ्यायचं आहे. तर खोबरं भाजून मी साईडला ठेवून आता मिरच्या भाजून घेणार आहे. तर आपल्याला हिरव्या मिरचीचं गुटं करायचं आहे, त्यासाठी आपल्याला मिरची लागणार आहे. तर इथे ही तिखट मिरची घेतलेली आहे. आता ह्या बघा मिरच्या पटकन भाजल्या जाव्या यासाठी याच्यामध्ये मी थोड्याशा तेलाचा वापर करणार आहे. अगदी नकळत धार सोडलेली आहे, म्हणजे मिरच्या पटकन भाजल्या जातात. तर इथे बघू शकता मिरच्या देखील आपल्या छान अशा भाजलेल्या आहेत. आता ह्या मी साईडला थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे. आपल्या मिरच्या खोबरं थंड झाले की आपण याचं एक वाटण तयार करून घेणार आहोत. अगोदर मी खोबरं, लसूण आणि कोथिंबीरीचं हे सेपरेट वाटण तयार करून घेणार आहे. एकदम बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही खलबत्त्यात चेचून देखील घेऊ शकता. आणखी मिरचीचं देखील एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला. तर ही दोन्ही वाटण आपल्याला सेपरेट करायचे आहेत. तर 3 शिट्ट्या झाल्यानंतर बघा कुकर थंड होऊन दिला होता आणि डाळ आपली शिजली आहे का नाही बघा, छान अशी गीर शिजलेली आहे. आपल्याला गीर डाळ शिजवून घ्यायची आहे, म्हणजे ती पटकन अशी स्मॅश होते. तर इथे मी रवीच्या साहाय्याने डाळ अशा प्रकारे बघा स्मॅश करून घेणार आहे. फोडणीसाठी तेल ठेवलेलं होतं, त्याच्यामध्ये बघा मी आता जिऱ्याची फोडणी देऊन घेतलेली आहे. जिरे टाकले की लगेचच कढीपत्ता घालून घेणार आहे. आणि जे आपण आता लसूण खोबऱ्याचं वाटण केलेलं होतं ते देखील आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत. जेवढी तुमची डाळ असेल त्यानुसार तुम्हाला वाटण वापरायचं आहे. आता हे वाटण देखील आपण छान असं लालसर रंगाचं होईपर्यंत तेलामध्ये परतवून घेणार आहोत. तर इथे बघा वाटण आपलं छान असं परतवून तयार आहे. जे आपण खोबरं देखील भाजून घेतलेलं होतं, पण लसूण आणि कोथिंबीर देखील छान परतली जावी यासाठी थोड्या वेळासाठी आपल्याला वाटण भाजून घ्यायचं आहे. लसूण खोबऱ्याचं वाटण भाजून तयार झालं की आपण ह्याच्यामध्ये मिरची घालून घेणार आहोत. मिरची मात्र आपल्याला आपल्या चवीनुसार घालायची आहे. कोणाला तिखट हवं असते, कोणाला कमी तिखट हवं असते. पण घुट्टं बघा खायला अगदी झणझणीतच छान लागतं. त्यासाठी तुम्ही मिरचीचा जास्त वापर केला तरी काही प्रॉब्लेम नाही. नसेलच तुम्ही तिखट खात तर कमी केला तरी देखील चालतं आहे. मिरची देखील आपण ह्या तेलामध्ये परतवून घेणार आहोत. थोडासा गॅस मी फुल ठेवलेला आहे आणि छान असा बघा मसाला एकदम हलवत परतवून घेणार आहे. आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी हळद घालून घेणार आहे. कलरसाठी इथे मी हळद घातलेली, खूप छान असा बघा घुट्याला कलर येतो. आपली हळद देखील बघा चांगली अशी भाजली गेली की आपण याच्यामध्ये जी आपण डाळ बारीक केलेली होती स्मॅश केलेली ती घालून घेणार आहोत. तर अशा प्रकारे बघा पूर्ण अशी डाळ मी एकदम बारीक वाटून घेतलेली होती, स्मॅश करून घेतलेली होती, ती आता घालून घेणार आहे. याच्यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत. असं बघा पळीच्या साईने आपल्याला चेक करत राहायचं. आपल्याला जेवढं पाणी हवं आहे तेवढं आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. डाळ बघा जेव्हा छान अशी शिजली जाते तेव्हा घुट्टं देखील बघा एकदम असं घट्ट, त्याला एकदम थिकनेस छान असा थिकनेस येतो. त्यासाठी आपल्याला डाळ छान अशी शिजवून घ्यायची जेणेकरून ती पटकन स्मॅश व्हावी. लगेचच मीठ घालून घेणार आहोत. आपण ही उडदाची डाळ शिजवताना याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलेलं होतं. आता पुन्हा आपण याच्यामध्ये
मी 1 चमचा मीठ घालून घेतलेलं आहे. गॅस फुल करून याची मी उकळी काढून घेतली होती. गॅस फुल करायचं आहे आणि ह्याची बघा आपल्याला अशा प्रकारे उकळी काढून घ्यायची. उकळी काढून झाली की आपल्याला गॅसची फ्लेम बारीक करून द्यायची आहे. एक चांगली उकळी काढून घेऊन गॅसची फ्लेम बारीक करायची. आणखी बारीक गॅसवरती छान असं गुटं उकळवू द्यायचं आहे. म्हणजे हे छान बघा असं मिक्स होऊन जातं आहे. तर हे गुटं मी शेतामध्ये डब्बा देण्यासाठी बनवत आहे. खूप छान लागतं असं भाकरीबरोबर भाताबरोबर हे गुटं खूप छान असं आवडीने खाल्लं जातं. तर इथे बघा आपलं गुटं तयार झालेलं आहे. आता लगेचच मी हा शेतामधला डबा पॅक करून देणार आहे. तर गावाकडे बघा ही गुट्याची रेसिपी आवर्जून आठवड्यातून एकदा तरी बनवली जाते. तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला देखील आवडेल. तर अशा पद्धतीने मी हा डबा भरून घेणार आहे. त्याच्यावर लगेचच मी थोडासा बघा भात घालून घेणार आहे. भात देखील खूप छान लागतो गुट्याबरोबर, अगदी वरण भातासारखाच. आणि या मस्त पातळ अशा भाकरी, तर ह्या ज्वारीच्या भाकरी आहेत त्या देखील मी डब्यामध्ये घालून घेणार आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा. चला तर मग माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त खा, स्वस्त राहा.